कारण की मी जे पण प्रश्न तुम्हाला देणार आहे ते तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला उद्या दिसतील. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न मागे राहू नये. व्यवस्थित तुम्ही पेपर सोडवा आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही पाडा. सिच्युएशन तर तुम्ही व्यवस्थित इथे तुम्हाला व्हॉट विल यू डू इन द गिवन सिच्युएशन तर तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. क्वेश्चन 2 दिलेले आहे बघा. हाऊ डो द लिटल बिझी बी आहे. तर व्यवस्थितपणे असं जे दिलेलं आहे ते साठी या पॅरेग्राफवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर चला प्रश्न पाहूया. प्रश्न दिलेला आहे तो ए दिलेला आहे, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेलं आहे. पहिला दिलेला आहे द चिल्ड्रन वेर हॅपी इन द जायंट्स गार्डन आणि दुसरा दिलेला आहे द जायंट हॅड रिटर्न्ड टू हिज गार्डन आफ्टर 70 इयर्स. हे तुम्हाला दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहे ते तुम्हाला सांगायचं. दोन गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बी दिलेला आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम. इथे तुम्हाला वेब डायग्राम दिलेली आहे. तुम्ही तसं लिहायचं फ्रूट होती, बर्ड होती, सॉफ्ट ग्रीन ग्रासेस तुम्हाला लिहायचं. सी दिलेला बघा, मॅच द कॉलम ए अँड बी अप्रोप्रिएटली. एनी टू कोणते तुम्हाला दिलेला बघा. कॉलम ए मध्ये दिलेला आहे रिच ग्राफ पाहूया. तर चला प्रश्न डी विचारलेला आहे, डू ॲज डायरेक्टेड. पहिला विचारलेला आहे द बर्ड सॅट ऑन द ट्रीज, आयडेंटिफाय द टेन्स. हे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला चार ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, कोणत्या काळामध्ये ते दिलेला आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे वन डे द जायंट कम बॅक. हे तुम्हाला दिलेलं वाक्य आहे. पिक आउट द नाउन इन द सेंटेन्स. नाउन कोणता आहे, नाम कोणता आहे त्या वाक्यात तुम्हाला लिहायचं. जायंट हे नाम आहे, तर तुम्ही तिथे लिहायचं. प्रश्न चौथा दिलेला बघा, रीड द फॉलोइंग एक्सट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए दिलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम द गिवन. हे तुम्हाला दिलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही शब्द देणार आहे, त्यापैकी तुम्हाला योग्य शब्द निवडायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. तर पहिला दिलेला बघा प्रश्न, हू शुड नॉट रीड दिस पोएम. हे तुम्हाला दिलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पोएट और रीडर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर करणार आहे रीडर. दुसरा दिलेला इन व्हॉट मॅनर डज द पोएट ॲड्रेस हिज रीडर. पहिला दिलेला पोएट पोलाइटली आणि दुसरा दिलेला पोएमचं टायटल आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे. पुढे तुम्हाला दिलेले आहे पोएम, ते व्यवस्थितपणे बघून घ्या. त्याचा लेखक कोण आहे, कवी कोण आहे आणि त्या टायटल सगळं तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्याचा अर्थ समजायचं ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला जे पण प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला लगेच सॉल्व्ह करायला मदत होती. तर चला आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला दिलेला बी दिलेला होता, कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. एनी टू कोणते दोन. पहिला दिलेला इन्स्टेड ऑफ रीडिंग द पोएम द पोएट सजेस्ट हिज रीडर्स टू. हे तुम्हाला दोन कॉलम दिलेले आहेत, तुम्हाला फिल करायचे आहे. दोन गुणांसाठी तुम्हाला दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. त्याचा पहिला बघा उत्तर काय दिलेला आहे, हॅविंग फन आणि दुसरा दिलेला पोएम युअर रीडर. हे दोन उत्तर दिलेले आहे, तुम्ही तुमचं लिहू शकता. दुसरा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न सी दिलेला आहे, फाइंड द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम एनी वन. हे तुम्हाला लाईक डायरेक्टेड. ए दिलेला आहे चेंज द प्रोग्रेसिव्ह टेन्स. या काळामध्ये त्या टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ड्रॉअर वर्क. हे मला दोन वाक्य दिलेले आहे, ते तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे, अर्थ न बदलता. एक शब्दाखाली अंडरलाइन केलेला आहे. हे मला वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे की इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे हे तुम्हाला तिथे ओळखायचं. दोन गुणांसाठी प्रश्न विचारला. दुसरा दिलेला बघा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. तुम्हाला फ्लाय तुम्हाला ऑब्जेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला लिहायचं. पहिला दिलेला बघा, मी असणार आहे हे तुम्हाला दिलेलं होतं. तुम्हाला शब्दांचा काही बॉक्स तुम्ही कोणताही लिहू शकता. मी दिलेला फुटबॉल तुम्ही कोणताही लिहू शकता. व्यवस्थितपणे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं. डी दिलेला बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. तुम्हाला जी पण चेन आहे ती कंप्लीट करायची आहे. पहिला तुम्हाला दिलेला आहे वर्ड गेमर. या गेमर पासून तुम्हाला शेवटचा शब्द दिलेला आहे आर पासून तुम्हाला वर्ड चेन तयार करायची आहे. तुम्ही कोणतेही वर्ड लिहू शकता. दोन गुणांसाठी तुम्हाला सोपा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 7 दिलेला बघा, रीड द फॉलोइंग टाइम टेबल अँड आन्सर द क्वेश्चन. बी दिलेला लिस्ट एनी टू वर्ड्स रिलेटेड टू अ बस जर्नी. बस जर्नीचे रिलेटेड दोन शब्द कोणते तुम्हाला लिहायचे. सी दिलेला बघा, विच हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल. तुम्हाला कोणता टायमिंग लिहायचा आहे. मी दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला आणि स्टेट. पहिला रवींद्रनाथ टागोर दिलेला आहे, त्या कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करतो. नोट ऑफ थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन रिसिव्हिंग. तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांना एक तुम्हाला लेटर दिलेला आहे. तर व्यवस्थितपणे टंगमध्ये मराठी भाषेमध्ये याला आपण अनुवाद करून लिहायचा. पहिला दिलेला आहे विकड, दुसरा दिलेला आहे रॉक, तिसरा दिलेला आहे हनी, चौथा दिलेला आहे फनी. तुम्हाला चार शब्द दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणत्याही दोन शब्दांचा अनुवाद मराठी भाषेत करून लिहायचा. प्रश्न बी दिलेला बघा, ट्रान्सलेट द फ्रेजेस और एक्सप्रेशन्स इनटू युअर मदर टंग. तुम्हाला काही फ्रेज